खान्देश सेंट्रल येथे 13 ते 15 फेब्रुवारी असे 3 दिवस भव्य अशा आयटी व सुरक्षा एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता फीत कापून करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष सुनील घोलाप, सचिव सुरेंद्र मेहंदळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। सुरुवातीला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे स्वागत करण्यात आले। मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी म्हणाले की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांची प्रगती होत आहे। हार्डवेअरच्या मानाने सॉफ्टवेअर खूप पुढे चालले आहे, परंतु सॉफ्टवेअर बरोबर हार्डवेअर सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। आपण आता सर्वजणांना कल्पनाच आहे की जी इंडस्ट्री 4.0 च्या पूर्ण टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि त्याच्यामध्ये जी आपले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बोथ वेज जी प्रगती होत आहे, हार्डवेअरच्या मानाने सॉफ्टवेअर फार पुढे चाललेलं आहे। आणि जर आत्ताच आपण एक मागच्या आठवड्यात जर बघितलं की क्लाउड कोवर्कचं जे आत्ताच अनावरण झालेलं आहे त्याचे 13 प्लगइन्स आले आणि आपण बघितलं की सगळ्या आयटी सर्व्हिसेस कंपन्यांचे जे स्टॉक्स आहेत ते एकदम प्लमेट झाले। परंतु हे सगळं होत असताना दिस इज अ ट्रान्झिएंट टाइम, म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्टीम इंजिन आलं होतं, जेव्हा कम्प्युटर्स आले होते आणि जेव्हा इंटरनेट आलं होतं, जेव्हा म्हणजे ची बूम आली होती वर्ल्ड वाईड वेबची, तेव्हा देखील सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन ट्रान्झिएंट सिच्युएशन झाली होती। आता आपले जेन एआय जे आहेत आणि जे बाकीच्या पण एआय टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामुळे सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन मधून आपण जात आहोत। तर हे सगळं होत असताना हार्डवेअर पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि हार्डवेअर कोणतं चूज केलं पाहिजे, सिक्युरिटी कन्सर्न्स तेवढे वाढलेले आहेत। जेवढे आपण इतके इझिली सोशल मीडिया ऍक्सेस करतो, इतके इझिली कुठली आलेली लिंक क्लिक करतो, पण हे करत असताना त्याच्या मागे फिशिंग अटॅक असू शकतो, डीडॉस अटॅक असू शकतो, मालवेअर्स असू शकतात, ट्रोजन हॉर्स असू शकतं, असे कितीतरी वर्म्स असतील, व्हायरसेस असतील, या सगळ्या गोष्टी असू शकतात ज्याच्याने आपल्या सगळ्या सिक्युरिटी चॅनलमध्ये बॅकडोर एंट्रीज मिळू शकतात आणि आपली पूर्ण सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होऊ शकते। तर हे चूज करत असताना, आपले सिक्युरिटी प्रोडक्ट्स चूज करत असताना आपण वाईजली चूज केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे अवेअरनेस। तर कुठले सिक्युरिटी प्रोडक्ट्स आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आयटी प्रोडक्ट्स कुठले आहेत, नॉट ओनली हार्डवेअर बट सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये आपण कसं फायरवॉल असेल आणि इतरही सर्व जे डेटा प्रोटेक्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशा आपल्याला इन्कॉर्पोरेट केल्या पाहिजे याबाबतचा अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे। आणि आपल्या सर्वांचं मी कौतुक याच्यासाठी करू शकतो की ह्या गोष्टीवरती आपण पिन पॉइंट करून अशा प्रकारचा एक एक्सपो आपल्या जळगावच्या आणि इतर देशांमधल्या जिल्ह्यांसाठी आपण आयोजित केलेला। या 3 दिवसीय प्रदर्शनात साधारण 30 स्टॉल्स असून सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, आयटी सोल्युशन्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे विविध स्टॉल्स आहेत। उद्योग क्षेत्रातील दिग्गज, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते एकाच छताखाली असून प्रदर्शनाला भेट देणाऱ्याला थेट प्रात्यक्षिके पाहण्याची आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे। नमस्कार, मी सुनील घोलाप, व्हाईस प्रेसिडेंट JJITA। आज आपण कलेक्टर साहेबांच्या हस्ते ह्या आपल्या एक्स्पोचं उद्घाटन केलं। आपण आपली जी कॉन्सेप्ट होती आपल्या एक्स्पोच्या बाबतीतली ती कलेक्टर साहेबांना आपण सांगितली, त्यांना ती खूप आवडली आणि त्यांचे काही जे मार्गदर्शन होतं, त्यांनी काही सूचना आम्हाला दिल्या, त्या खरंच खूप चांगल्या सूचना आम्हाला दिल्या। आम्ही त्या नक्कीच इम्प्लिमेंट करू। हा एक्स्पो आता 3 दिवस आहे, 13, 14 आणि 15 फेब्रुवारी। या एक्स्पोमध्ये आपण IT प्रोडक्ट्स म्हणजे जसं डेस्कटॉप, लॅपटॉप्स, प्रिंटर्स, राउटर्स वगैरे, अँटीव्हायरसेस हे प्रोडक्ट्स आहेत। सिक्युरिटी सिस्टम्समध्ये आपण जसं कॅमेरे, CCTV कॅमेरेज आहे, वेगवेगळ्या AI बेस्ड टेक्नॉलॉजीचे कॅमेरे जे नवीन आलेले आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत। काही सोलर पॅनलचे स्टॉल्स आहेत, इंटरॅक्टिव्ह पॅनलचे स्टॉल्स आहेत। ह्या प्रकारचे आपण इथे, मी जळगावकरांना हे आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा, जेणेकरून जे आपण ही जी नवीन टेक्नॉलॉजीचे जे आपण इथे आयोजन केलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल। तसंच मी विद्यार्थ्यांनाही आव्हान करतो की तुम्ही ह्या एक्स्पोसाठी इथे या आणि ह्या एक्स्पोचा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला कसा होतो, काय होतो हे तुम्हाला इथे नक्कीच शिकायला मिळेल।